तर एकीकडे आपण पाहतोय अजित पवारांच्या हस्ते पृथ्वीराज मोहोळचा सन्मान करण्यात आला, तर अंतिम सामन्यामध्ये विजय मिळवल्यानंतर पृथ्वीराज मोहोळच्या सहकाऱ्यांनी त्याच्या समर्थकांनी त्याला खांद्यावर घेत अशा प्रकारे जोरदार जल्लोष केला। तर पृथ्वीराज मोहोळ हा 67वा महाराष्ट्र केसरी ठरलेला आहे। त्यानंतर त्याला चांदीची गदा आणि थार गाडी बक्षीस म्हणून त्याचा सन्मान देखील करण्यात आला आहे। त्यानंतरचा त्याचा हा जल्लोष, त्याच्या चेहऱ्यावरचे विजयाचे भाव आपण पाहू शकतोय। पृथ्वीराज मोहोळ हा विजय ठरलेला असला तरी ही स्पर्धा मात्र काहीशी गोंधळाची ठरलेली पाहायला मिळालं। मॅटवरील सामन्यामध्ये पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध शिवराज राक्षे यांच्यामध्ये शिवराज राक्षे हा पराभूत झाला, मात्र तो निर्णय त्याला मान्य नव्हता, त्याच्या प्रशिक्षकांना देखील तो निर्णय मान्य नव्हता आणि त्यामुळे झालेल्या गोंधळामध्ये शिवराज राक्षेनं पंचांना लात देखील मारली। त्यामुळे झालेला अभूतपूर्व गोंधळ आणि आता हा रंगलेला अंतिम थरार, यामध्ये अखेर पृथ्वीराज मोहोळनं बाजी मारलेली आहे। पृथ्वीराज मोहोळ हा 67वा महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरला आहे। अजित पवार आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पृथ्वीराज मोहोळला ही चांदीची गदा बक्षीस म्हणून देण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय सामना संपल्यानंतर पृथ्वीराज मोहोळच्या समर्थकांनी त्यांना खांद्यावर घेतलं आणि मोठा जल्लोष केला। तर हा सामना आपण पाहिलेलाच असेल। हा सामना कसा झाला? महेंद्र गायकवाडनं मैदान सोडलं आणि त्यानंतर पृथ्वीराज मोहोळला विजेता घोषित करण्यात आलं। विजेता म्हणजे त्याचे पॉइंट होते ना, त्याच्यामुळे विजेता घोषित केला असेल ना त्याला। बर, मात्र हा संपूर्ण सामन्यादरम्यान किंवा यापूर्वीच्या सामन्यादरम्यान जो काही गोंधळ पाहायला मिळाला, शिवराज राक्षेनं पंचांना लात देखील मारली, त्या संदर्भात काय बोलाल आपण? दोन्ही मल्ल हे साधारणपणे आपलेच शिष्य म्हणून नावारूपास आलेले आहेत। होय होय, आहेत की दोन्ही पण आहेत, तिन्ही पण आपलेच आहेत, ती पण आपलाच आहे की लोकांचा थोडा आहे, हे महाराष्ट्राचंच आहे की। बरोबर आहे। त्याला लात मारली त्यांनी ते विचार करायला पाहिजे, त्यांनी का लात मारली त्यांनी ते विचारायला पाहिजे होतं। लात कशामुळे मारली त्यांनी ते बोलायला पाहिजे होतं ना, किंवा का लात मारली तू आम्हाला। बर, पण त्यांनी म्हणायला पाहिजे तू आम्हाला काय कशामुळे लात मारली, मी काय कुस्ती बिली म्हणून मारली का काय म्हणून मारली म्हणून विचारायला पाहिजे होतं त्यांनी पण। बर, आता ठीक आहे, झालं, सामना झाला, सगळं व्यवस्थित झालं, पार पडलं, त्याच्यात काही एवढं हे नाही। बरोबर आहे। नक्कीच तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल धन्यवाद।